आज मला घरातली थोडीफार क्लिनिंग करायची होती आणि आज फिरायलासुद्धा जायचं होतं. त्याच्यामुळे खूप जास्त एक्सायटेड होते. म्हटलं घरातली कामं पण पहिली आवरूयात. पहिली किचनपासून सुरुवात केली आणि मला आठवलं की हे तूप मी अजूनपर्यंत बरणीमध्ये भरलेलंच नव्हतं. पहिलं ते केलं आणि त्याच्यानंतरनं गॅस ओटा क्लीन करायला घेतला. ह्या गॅस शेगडीबद्दल मला भरपूर जणांनी विचारलं की ऑनलाईन घेतली आहेस का? तर नाही, ही ऑफलाईनच घेतलेली शेगडी आहे, पण मला खूप छान भेटली. त्याच्यावरती अजूनपर्यंत मी स्क्रब यूज केलेलं नाही आहे, कारण त्याच्यावरती लगेच स्क्रॅचेस दिसून येतात. म्हणून मग मी ना जे लिक्विड टाकून हातानंच जरासं पुसून घेत असते. छान असं किचन आवरून घेतलं आणि बाहेर जाण्यासाठी आवरलं आणि कपड्यांवरून थोडीफार भांडण झालं आमच्या दोघांचं पण. मला खूप जास्त वाईट वाटलं. म्हणजे एवढे सगळे कपडे आहेत ना, तरी पण असं वाटतं की हे सगळे जुने झालेत आणि माझ्याकडे कपडेच नाहीत. जाणं तर राहिलं बाजूलाच, पण हे सगळ्या कपड्यांचा ढीग मी रागारागानं जो ओढला होता ना खाली, तो शेवटी मलाच आवरावा लागला. आणि आज खूप दिवसातून मी इतकी रडले होते ना, की रडून रडून अक्षरशः माझं डोकं दुखायला लागलं होतं. पण हे समोरचं काम तर करावंच लागणार ना, म्हणून जे काही माझे टी-शर्ट्स राहिले होते ना, ते घड्या करून घेतले. पण मला डोकं माझं खूपच जास्त दुखायला लागलं. उठले, गोळी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतरनं राहिलेलं कपाट सगळं आवरून घेतलं. आणि एवढं सारा ढिगारा आहे तरी पण कमीच असते. म्हणजे हे प्रत्येकाचंच असं असतं की किती जरी कपडे असतील ना, तरी माझ्याकडं नाहीतच असं वाटतं. असो, सगळं पटापट आवरून घेतलं. रात्रीच्या जेवणासाठी मी मस्त गुलगुले बनवले होते. बऱ्याच जणांना ह्याची पण रेसिपी पाहायची, पण कधीतरी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. जिकडे मी तिकडे धनुष असणार म्हणजे असणारच. ते तुम्ही बघताय सुद्धा. इतका तो म्हणजे हे झाला आहे ना, की 1 सेकंदसुद्धा मला सोडत नाही. जिकडे जाईल ना तिकडं माझ्या मागं फिरत असतो. किचनमध्ये असेल ना, तर तेवढा वेळ तो किचनमध्ये म्हटलं तरी उभा राहतो. त्याला सोडायला जायला 5 मिनिटं वेळ होता. म्हटलं काहीतरी काम करूयात. किचन टॉवेल्स ना खूपच असे तेलकट झाले होते. मग त्यांना निरम्याच्या पाण्यामध्ये टाकलं आणि पाणी पहिल्यांदा छान गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये टॉवेल टाकले आणि वरून स्मेलसाठी कम्फर्टसुद्धा